आपण वेदांतकडे जातोय, कारण राम भक्ती पथावरती सध्या वेदांत आहे. वेदांत तिथला काय नजारा, कसा जय जयकार सुरू आहे रामभक्तांचा. ज्ञानदा, आपले कॅमेरामॅन दीपेश महाजन आपल्याला दाखवते की कशा प्रकारे लाइटिंग करण्यात आलेली आहे, कशा प्रकारे संपूर्ण राम जन्मभूमी ही या सगळ्या प्रकाशाने पुढे दीपोत्सव सुरू आहे त्यांनी उजळून निघतीये आणि ज्या प्रकारे सजावट केलेली आहे, नटलेली अयोध्या नगरी इथे आपल्याला पाहायला मिळते. फक्त ही लाइटिंगच नाही तर जिथे जिथे आपल्याला अशा प्रकारची झाडं दिसत आहेत त्या झाडांवर सुद्धा छानसं डेकोरेशन केलेलं आहे, तिथे सुद्धा लाइटिंग केलेली आहे. त्यामुळे जो राम भक्त इथे येतो तो प्रसन्न वातावरण, भक्तिमय वातावरणात इथे येणार आहे. आणि 22 तारीख ज्या खरं तर या तारखेसाठी प्रतीक्षा अनेक जण करत होते, अनेक राम भक्त हजारोच्या संख्येने इथे येतात आणि अवघे काही तास उरलेत त्या ऐतिहासिक क्षणाला. आपल्यासोबत अयोध्या नगरीमधले या अयोध्यावासी आहेत. ऐसी अयोध्या कभी देखी है? नहीं, मुझे तो ताज्जुब हो रहा है कि मैं इसी अयोध्या का रहने वाला. कितने साल से हो यहाँ? मैं यहाँ पर करीब 24 साल से हूँ. अच्छा. और मैं बाय प्रोफेशन एडवोकेट लॉयर हूँ. और मुझे ताज्जुब हो रहा है कि ये मेरी अयोध्या है. इत्तेफाक से जब से ये मेंटेन हो रहा था तो थोड़ा थोड़ा देख रहा था मैं, बट इतना चेंज हो गया. मैं आज अचानक आने का मुझे मौका मिल गया. और हम ये लाइटिंग देख रहे हो, ये रास्ते देख रहे हो, ये कभी आते जाते रास्ते में देख लिया था, बट आज का क्या अनुभव है? मेरा अनुभव यही है कि मैं पहली मतलब मुझे इतना अच्छा लग रहा है कि ऐसा मैंने इसके पहले कभी देखा ही नहीं. इतना खूबसूरत लग रहा है. त्यामुळे तसं ते म्हणतायत की अयोध्या नगरी पूर्णपणे बदलली आहे, पूर्णपणे चेंज झाली आहे. राम भक्त इथे येतात. बघा, ही गर्दी बघतोय आपण, राम भक्त येत आहेत. त्यांच्यासाठी खास इथे सेवा केली जाते. क्या सेवा की जा रही है यहाँ पर? ये सेवा राम भक्तों के लिए 10,800 किलो गुड़. हम लोग गन्ना किसान हैं और हमारे जो प्रेरणा स्रोत हैं राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रमोहन जी वे भी गन्ना किसान हैं. उनकी प्रेरणा से गुड़ दे रहे गुड़ राम भक्तों के लिए गुड़ का प्रसाद. बरोबर. त्यामुळे इथे अशा प्रकारे प्रसाद दिला जातोय आणि सकाळी बरोबर इथे सेवा कार्यासाठी अनेक जण आलेले आहेत. ती मंडळी फक्त अयोध्या नगरीतली नाहीत, तर ती देशभरातली मंडळी आहेत आणि अगदी निस्वार्थीपणे रामाचरणी सेवा देण्याचा त्या सर्वांचा प्रयत्न. आणि संपूर्ण भारतातल्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत राम हा एक धागा आहे, समान धागा आहे रामभक्तांना जोडणारा. आणि तेच रामभक्त अयोध्या नगरीमध्ये दाखल झाल्यात. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.